सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या नगर मनमाड महामार्गाचे काम अतिशय जलद गतीने सुरू असून या महामार्गावरील गटार कामांना अखेर ब्रेक मिळाला। दरम्यान व्यापारी आणि नागरिकांच्या तीव्र आक्षेपानंतर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट पाहणी करत कामांना तत्काळ स्थगितीचे आदेश दिले आहे। राहता शहरात झालेल्या सखोल दौऱ्यात त्यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले, रस्त्याची उंची 600 मिमी नाही तर कमाल 300 मिमी पर्यंत ठेवावी आणि गटारांसाठी सुधारित आराखडा आठवड्याभरात सादर करावा। दुकाने, पेट्रोल पंप आणि व्यापारी आस्थापनांना फटका बसणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले। गरज पडल्यास जमिनी खालून गटारे करण्याचा पर्यायही विचारात असल्याचे त्यांनी म्हटले। याच वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पोलीस स्टेशनची नवी इमारत, ग्रामीण रुग्णालयाची प्रस्तावित जागा आणि शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचीही पाहणी यावेळी केली। यावेळी त्यांनी म्हटले की विकास कामात दिरंगाई चालणार नाही, त्रुटी खपून घेतल्या जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला। नॅशनल हायवेचे जे काम राहत्या शहरामध्ये चालू आहे त्यामध्ये ज्या उंचीवर गटर बांधण्यात आलेले आहेत, राहता शहरामधले सर्व व्यापारी, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची अशी मागणी होती की याची पाहणी केली गेली पाहिजे। माझ्या उपस्थितीमध्ये आज नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी आपण बोलवलेले आहेत आणि वास्तविक पाहता रस्त्याच्या एक्झिस्टिंग लेवलपासून 600 mm रस्ता उंचवण्याचा मानस नॅशनल हायवेने घेतल्या कारणाने गटर उंचवली गेली होती। त्याला आपण आज राहता नगरपालिकेच्या वतीने ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही 300 mm पेक्षा जास्त वाढवली जाऊ नये आणि ही गटर जमिनीची लेवलपासून उंच घेण्यापेक्षा जमिनीच्या खालून एक्सकेव्हेशन करून ती गटर जर आणली तर आपल्या राहत्याच्या पूर्ण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत रस्त्यात दोन्ही बाजूला यांचा व्यवसाय देखील अडथळा निर्माण होणार नाही। तर मला असं वाटतं की आता मी गटरीचं काम पूर्णपणे बंद करायला लावलेलं आहे। या लोकांना जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांना ड्रॉइंग रिवाईज करायला लावलेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांचं पत्र त्यांना लागतं अशा प्रकारचे बदल करण्यासाठी, कारण की हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री महोदयांचं पत्र देऊन ही पूर्ण ड्रॉइंग रिवाईज केली जाणार। हा फक्त राहत्यापुरता मर्यादित विषय नाही। यांना आता राहत्यापासून सावळीवीर बुद्रुकच्या आपल्या नाशिक फाट्यापर्यंत मी यांना पूर्णपणे ड्रॉइंग रिवाईज करायला लावलंय आणि रस्ता होणं गरजेचंच आहे। रस्त्याचं कामही अतिशय जलद गतीने चालू आहे, मात्र रस्ता करत असताना कुठल्याही उद्योजकाला, व्यापारी वर्गाला, कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये, कुठल्याही पेट्रोल पंप व्यवसाय असेल अशा सगळ्या लोकांना न त्रास होता रस्ता व्हावा ही संकल्पना आपली आहे आणि मला असं वाटतं की आता तो विषय क्लिअर झालेला आहे आणि आता हे गटारीचं काम थांबून परत नव्याने रिवाईज ड्रॉइंग करून रस्ता झाल्यानंतर कोणालाही परत अडथळा येणार नाही। राहता शहराच्या नियोजित विकासासाठी मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा स्वतः करणार असा निर्धारही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। प्रहार न्यूज लाईन, अहिल्यानगर।